नीलकमल बोट अपघात प्रकरणाची नेव्हीकडून होणार चौकशी, नेव्हीकडून या अपघाताची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार, सीआयडीचे डीआयजी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, मुख्यमंत्री उद्या सकाळी 11 वाजता सभागृहात करणार घोषणा। नांदेडच्या किनवटमध्ये ख्रिश्चन धर्मगुरू पैशांचं आमिष दाखवून आदिवासींचं धर्म परिवर्तन करत असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप, एका मंगल कार्यालयात सुरू असलेला धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम उधळून लावल्याचाही दावा। जळगावात भरधाव डंपरनं दुचाकीवरील 2 तरुणांना चिरडलं, खूपनगरी फाट्याजवळची घटना, 2 दिवसात 4घांचा मृत्यू। मुंबई महापालिका अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक, अंधेरीतील प्लॉटचं बांधकाम न तोडण्यासाठी लाच घेतल्याची माहिती। कल्याणमध्ये लग्नानंतर हनीमूनला जाण्यावरून सासरे आणि जावयामध्ये वाद, वादातून सासऱ्याकडून जावयावर ऍसिड हल्ला, जावई गंभीर जखमी। कोल्हापुरातील गर्भलिंग प्रकरणी फुलेवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयावर छापे, गर्भलिंग निदान नियंत्रण समिती, कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची कारवाई। जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 5 दहशतवादी ठार तर सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी। फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेलला मंजुरी, भारतीय संघाचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार, आयसीसीची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।